नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक पाहणी हा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या शेतीची माहिती सोप्या पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केलेला ॲप आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पीक पाहणी ॲप म्हणजे काय, मोबाईलवरून माहिती भरायची प्रक्रिया आणि ॲपचे फायदे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमच्या शेतीसाठी ही महत्त्वाची माहिती मिळवा. नमस्कार. पीक पाहणी राज्यात रब्बी हंगामाअंतर्गत होणाऱ्या पेरण्या या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, मका या पिकांचा समावेश होतो. राज्य शासनाकडून रब्बी हंगामातील पीक विमा भरण्यासाठी ज्वारी पिकासाठी नोव्हेंबर 30 ही अंतिम मुदत दिली होती. तर 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम 2024 साठी पीक पाहणी सुरू केलेली आहे. त्यावेळी शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारेही पीक पाहणीद्वारे पिकाची नोंद करता येणार आहे. शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासून ही पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) या मोबाईल ॲपवरही पीक पाहणी नोंदणी करायचे आहे. त्यामुळे ही नोंदणी कशा प्रकारे करायची, मोबाईल ॲपचा कसा वापर करावा, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केंद्र शासनाने नवीन पीक पाहणी DCS या मोबाईल ॲपमध्ये पीक नोंदणी करण्यासाठी आदेश दिलेला आहे. रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबर पासून महाराष्ट्र सुरुवात झालेली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% पीक पाहणी डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहे. शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकाची नोंद या ॲपद्वारे करू शकतात. हे ॲप वापरण्यास सोपे आहे. पीक पाहणी. प्रथम आपणाला गुगल प्ले स्टोअर ओपन करावा लागेल आणि त्यातून पीक पाहणी DCS हे ॲप डाउनलोड करावे. ॲप इन्स्टॉल करून ओपन करा. ॲप उघडल्यानंतर तुम्हाला फोटो आणि मीडियासाठी परवानगी विचारेल. त्यासाठी अलाउ यावर क्लिक करा. त्यानंतर लोकेशनसाठी परवानगी मागितली जाईल. त्यासाठी व्हाईल युजिंग दिस ॲप निवडा. फोटो आणि व्हिडिओ परवानगीसाठी देखील अलाउ किंवा युजिंग दिस ॲपवर क्लिक करा. त्यानंतर पुढील पेजवर तुमचा विभाग निवडा आणि राईट आरो यावर क्लिक करा. शेतकरी या पर्यायावर लॉग इन करा. यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्या आणि पुढे जा या बटणावर क्लिक करा. तुमचा जिल्हा, तालुका व गाव निवडा आणि राईट आरोवर क्लिक करा. तुमचे खाते क्रमांक, गट क्रमांक किंवा नाव टाका आणि खातेदार निवडा. पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या शेतातील पिकाची संपूर्ण माहिती भरून घ्या. GPS लोकेशनसह पिकाचे 2 फोटो ॲपद्वारे डाउनलोड करा. भरलेली माहिती तपासणी सबमिट करा. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर संदेश मिळेल. पीक पाहणी. अचूक व अद्ययावत माहिती भरा. GPS लोकेशन चुकीचे असल्यास नोंदणी रद्द होऊ शकते. शेताचे पूर्ण पीक दिसेल या पद्धतीने फोटो काढा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा. पीक पाहणी. शेतकरी मित्रांनो, पीक पाहणी हे ॲप तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुमच्या शेतीची माहिती नोंदवून सरकारी योजनांचा लाभ मिळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी उपयुक्त माहितींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.